नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे मयूर पाटील ब्लॉग्सच्या चॅनलवरती. आणि आता आपला ब्लॉग आहे हनुमान जयंती उद्या आणि आमची जत्रा आहे 2 दिवस गावाची. परवा गावची जायची जत्रा आहे आणि इथं आपला झेंडा वगैरे लावायचा आहे आणि आपला आखाडा पूर्ण तर सजलेला आहे. इकडे डीजे वगैरेचं काम चालू आहे. आता आम्ही मंदिर सजवलं इथे फुग्यांचं आणि आपली आरती मंडळी गावदेवी मंदिर आहे ते तिकडं फुलांचं डेकोरेशन आहे आणि इकडं फुग्यांचा. पवनदा कसं काय नियोजन आहे? इकडं लाईटी बीट लावायला घेतल्या आणि पूर्ण सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही. अजून इकडं पण लाईटी लागेल मध्ये इकडं अजून डीजे वगैरे लागायची बाकी आहेत. पूर्ण जल्लोष म्हणजे असणार उद्या रात्री परवा दुपारी पण असेल. आपला इथं याच्या डेकोरेशन करायचं आलेलं फुगं फुगवं घेतलं इथे एकटंच फुगवतं सगळं काय चाललं यांचं. हे सगळं कामं करायला आलेलं सगळे कामं करायला आले पण हे पण कामच करता. आता आम्ही दोघं इथं कामं करता 1-2 नवी हे सगळं पबजी घेतात. बाहेर पण आपली कामं चालू आहेत. डेकोरेशनचा मास्टर आलेला आपला मास्टर माइंड आलेला आहे. मास्टर माइंड हे राजदा कसं काय नियोजन आहे? काय करायचं आहे? कसं काय नियोजन? मध्ये असं फुग्यांचं काय आपली बाहेर पण एक रिंग येईल पूर्ण फुग्यांमध्ये. आपला आतमध्ये म्हणजे आतमधला कॉन्ट्रॅक्ट आपल्याला दिलेला आहे म्हणजे फुग्यांमध्ये भरायचा. साहिल एक कामाला लागली दोघं पण त्याला फुगा आणतो साईडच्या नाही. इकडं आतमध्ये आपल्याला मंदिर सजवतं. ही रिंग आपली आतमध्ये लागली तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतं. काहीतरी कामं करा ना. हे यज्ञ आहे फुगं लावलं उचला आपण वरचं पण आपलं रेडी आहे उद्यासाठी. म्हणजे जल्लोष तर पुरा आहे उद्या. हे निखिलला आमच्या जत्रेला आहे का आजपासूनच आलेलं आहे. यो कामं करायला आलेलं आहे नुसतं जत्रेला नाही म्हणजे जल्लोष नाचायला विचारत नाहीत कामं पण करायला तर त्याला सध्या आता भूक लागलेली आहे. बघा आतमधली रिंग पण आपली लागलेली आहे. नाही या दोघांनीच पूर्ण काम केलं आहे आतमधल्या रिंगचं म्हणजे एक काम एकेकाला वाटून दिलेलं. आतमधली रिंग वापस फुगं फुगवायचं. आता यो काम माझं आहे वरती फुगं लावायचा नाही आणि फुगं फुगून जायला याचा हाल बघू शकता. आता रज्जा शेट ऑन पाहिजे रज्जा शेट पावणे 3 झाले दाखवायचं ना आपली पोरं आली कंटिन्यू काम करत आणि आत्ता ही फायनली आपली रिंग तयार झालेली आहे आणि राज्य शेड येऊन झोपलेलं आहे. कोंबडं कोणाला पाहिजे असतील तरी आत्ता पण कॉन्टॅक्ट करा राजाला आपल्या. उद्या ब्लॉग येईल. परवा कोणाला पाहिजे असतील कोंबडं तरी मी भेटतील परवा भेटतील ना म्हणजे कापी वस्तूवर अवेलेबल आहे कोंबडं आपल्याकडं. हे बघा सगळी जरा कामाला आत्ता आले कचरा उचलायला आणि आता आपण बाहेर रिंग लावू. आतमधली आपली रिंग तर झाली तुम्हाला दाखवता मी लावू. आता आपली बाहेरची रिंग चालू आहे. हनुमान जयंतीला पण दहीहंडीची प्रॅक्टिस चालू आहे. आवड्या लवकर आम्ही प्रॅक्टिस चालू करता बघू शकता तुम्ही. नव्हतं यावेळेस नव्हतं म्हणून प्रॅक्टिस चालू आहे. शिडीची प्रॅक्टिस चालू आहे आता. मी ते बेसवाला माणूस पण तर आता आपण गावदेवी मंदिर वाढलं आहे. आपला हनुमान मंदिराला डेकोरेशन चालूच आहे आणि इकडं आतमध्ये फुलांचं डेकोरेशन करायला आपला फुग्यांच्या सॉरी बोलता फुलांच्या माला बनवायला दरवर्षी काम रात्र जागून काम उद्या मंदिरात देवला नाही साफसफाई सगळे चौक सर्व नरशेदाकडे नारळ येते फोडावे बघा शकता तुम्ही ब्लॉग मध्ये बघून घ्या. नारळ इथे फोडायचा आहे परवा. देवाचा विषय नसतं पण कसं इथं इथं ठेवता नाहीये बघा. तुला हे मुकाड वाचलेलं बाहेर पत्रिकदा कामं केली आहे काय इकडं आतमध्ये फुलांचा काय करू हे बघा. इकडं फुलांचा अख्खा हे मारायचं आपल्याला. इकडं सगळी जाणार हे बघा. 22 नगरसेवक पण कामाला लागले. 22 नगरसेवक पण कामाला लागलेलं आहे पूर्ण म्हणजे चारीकडे बघू शकता तुम्ही. फुलांचंच करायला घेतलेलं आहे ना आतमध्ये बघा किती सुंदर प्रकारे केलेलं आहे. तुम्हाला बाहेर ब्लॉग मध्ये येण्यासाठी मोकाड मध्ये करता ब्लॉग मध्ये येण्यासाठी मी मेन सूत्रधार आहे बोलतो बघू शकता. चार साईडला ये आपला साई बंधू पालखी बंधू आलेले भेटलेले आहे. पूर्ण सगळीकडं फुलांचंच करायचं आहे. इकडं आपण फुग्यांचं करायचं मग आपण इकडे येऊ आपण हातभार लावायला जरा यांना या. फुला लावायला इथे सगळ्या जणांचा काय ना काय हातभार आहे इथं. यो 22 नगर पण इथंच आहे आपला. आजच बनवलेलं सिमेंटमध्ये लादी बिदी इथं फोडणं काय इथं कारण की पक्की जण इथं नारळ फोडतात. नारळ फोडण्याची सुविधा इथं बनवलेली आहे.
म्हणून जेणेकरून सगळ्यांनी इथं येऊन नारळ फोडा. इथं फोडणार कारण की आत्ताच बनवलेलं आहे ना, इथं आपल्याला पूजा बिजा पण करावी लागते. म्हणून नारळ इथं फोडा. इथं लिहिलं आहे, तुम्ही आलं तुम्हाला दिसेल नारळ येथे फोडावे. तिथे दगड पण ठेवलेले आहेत, बघू शकतो. हनुमान मंदिरापासून तर गावदेवी मंदिरापर्यंत पूर्ण डेकोरेशन आहे. माहोल आहे माहोल. म्हणजे उद्या रात्री तुम्ही राडा आहे. मजा बघा. उद्या रात्री माहोल तुम्हाला रात्री बघायला भेटेल उद्याचा. जल्लोष आहे इकडे तर अजून पूर्ण सेटअपच चालू आहे. नक्की तुम्ही जत्रेला या आमच्या उद्या रात्री. परवा सकाळी 2 दिवस जत्रा असतात आमची. तुम्ही या उद्या पालखी निघाल आमची रात्री. पुष्पमला आता फुगं द्यायला आणले. पुष्पम पुरा परफेक्ट भरा आपल्या गावदेवी मंदिरावर नीट कर. आता आपलं डेकोरेशन करून जायचं आहे फुग्यांचा. फक्त आता यांचा सेटअप राहिला आहे. तिकडे गावदेवी मंदिर आणि गावदेवी मंदिरचा घेतला मी, सगळ्या क्लिप्स घेतल्या. डेकोरेशन पण आता झालं असं जाऊन यायचं एकदा. आता तुम्हाला गावदेवी मंदिरांचं एकदा दाखवतो. माझी चप्पल तिकडे आहे. आता इथं झालेलं आहे. उद्या डायरेक्ट तुम्ही अख्खा बघू शकता. चारही साईडला बघू लाईटिंग वगैरे आहे ना. इथली लाईटिंग आता चालू नाही करू शकतो कारण की झोपलेलं चप्पल घालून थांब ना भाऊ. तर लावायचं आहे मधीन प्रॉपर तिथं भगवा झेंडा. कारण की उद्या हनुमान जयंती आहे. हनुमान जयंती निमित्तानं आता उद्या सकाळी आम्ही कितीला उठू ते तर आम्हाला माहीत नाही. हे निखिल दा ये जत्रेला उद्या. मित्रांनो आता आपण उठलो कारण की आपल्याला आता टाईम झाला. 11:15 झालं. 11:15 उठायला कारण की आलो 4 वाजता आलतो आम्ही काल. बघा आपल्याला कोणी सरप्राईज दिले. ज्याला हे डुंग्याचा. आता मी इथं देवपूसला घेतलाय. कामाचं आहे मी पण जरा काय काम नाही करत. हे कोण करतं कर बघू. करा वहिनी करा बघू बघा करा करा. आता गावदेवी मंदिर आलो पाया पडायला. बघू शकता काल रात्री तरी आपला गोष्टी इन्कम्प्लीट बाकी होता ना. मोरबीर बघू शकता तुम्ही पूर्ण. आता आम्ही जल्ले शेटला आणली इकडे व्हिडिओ बनवायला आले. डुंग्याच्या कास मागवलेला आहे. आता तू तर 4ला घरा गेला. मी कोणी गेला आवडा हा तो शॉक झाले. हे बघा सूत्र झाली तर बसलेला मास्टर माइंड. किती वाजेपर्यंत झाला निशू आहे काम? 8 वाजता झालेलं आहे. बरा झाला झोपायला गेलो. जास्त वेळ थांबलो नाही. आतमधला तुम्ही बघितला असेल. आता जरा फोटो बिटो काढू आपण. बघू थांबा. बघा आतरवणी भाषाला आले तर खरेदी. अजून जत्रा पुरी भरली पण नाही तर आतरवणी लगेच घेऊन ठेवले. तुला भाव कमी असेल ना आता. बघा वाईट लागला पण लगेच रडायला लागला. ₹50 घेऊन आले. अरे आतर काय आले त्याने शेवटी रड होता म्हणून आतरवणी. आता आतर्व वापस नाही आणणार. भाषेला दुसरा वाचाच भेटायचा आता. आतर्व त्याला का वाचील दुसऱ्याला. शाळेला पाहून आल्या पुऱ्या सोसायटी. आज सुटली पण नाही शाळा. आवडा लवकर कसं काय आलं. कल्टी मारत ना. काय कल्टी मारली बघा पोरा. दत्रा आहे तर पोरा कल्टी मारली. आम्ही शाळेला असंच वेळ आहे मला. आता कल्टी मारली. लहान असं म्हणजे तुम्ही पण दर्शन घ्या ब्लॉगच्या ब्लॉगचं मागचं दर्शन घ्या. आता बघा फुग्या बिग्याचं डेकोरेशन झालेलं आहे ना. इकडं आपली कमिटी बसलेली आहे. ग्रामस्थ मंडळ अट्टाली कोलीवाड्याची कमिटी बसलेली आहे. नियोजन आकायला घेतलं रात्रीचं. आता बघू शकता किंवा आपला माणूस आहे हा अमरदा. कसं वाटलं डेकोरेशन? कसं वाटलं अमरदा तुला? हा 1 नंबर ना. असंच आम्हाला सहकार्य असू दे तुमचा पण. नाही हे बघा बस आता आवाज आला. सॉरी. आपल्या पालखीची तयारी बघा रात्रीसाठी फक्त 300 किलो फक्त गुलाल आहे. तुम्ही बघू शकला ना. आतमध्ये आपलं फटाके पण असते. आपला ब्लॉगर राहिलं इथं अजून एक. आता आटाली गावात ब्लॉगर तुम्हाला अमरदा जरा फटाके बिटाके दाखव ना. आपल्या रात्रीचा जल्लोष काय असणार आहे आजचा. 300 किलो गुलाल बागी झालं तर फटाके बघा. हे फक्त रात्रीसाठी आहेत आणि उद्याचा वेगळा असणार आहे. हे अमरदा आपल्याला बोललेले आहेत. आपल्या मार्फत गावकीचे पण ते कमिटी मेंबर आहेत. उद्या वेगळं हे बजरंग दलवाले ना. आपले बजरंग दलवाले ब्लॉगर. आता पिशव्या भरून म्हणजे प्रत्येकाला वाटतं गुलालाचा. प्रत्येक एरियातून गुलाल उडला पाहिजे. म्हणजे नुसता एक इथं नाही उडावा तर प्रत्येक एरियातून गुलाल उडावा म्हणून बघू शकता तुम्ही. कसं काय नियोजन आहे आपलं आता? खूप सुंदर नियोजन आहे. प्रथम सर्व गावातील युवा ज्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आताच त्या ठिकाणी आमच्या अमर पाटील आहे, संदीप पाटील आहे,
गावदेवी मित्रमंडळाने गावदेवी मंदिर खूप मोठ्या संख्येने तिथे येऊन सजावट केलेली आहे. गावात पूर्ण पताका लागलेल्या आहेत आणि सर्वांना जल्लोष आहे की कधी आमची पालखी निघणार आहे. आणि असंच सहकार्य सर्व युवकांचा आणि आमचे ज्येष्ठ या ठिकाणी बसलेले आहेत. रतन पाटील आहेत, ते दुसरे रतन पाटील आहेत आणि सर्व युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मिळून खूप जल्लोष आहेत. आज आपल्या आटाई गावची पालखी या ठिकाणी निघणार आहे. पालखीचा टाइम 6 ते 10 वाजेपर्यंत आहे. कारण आपल्याला शासनाच्या चाकोरीत राहून ही पालखी न्यायची आहे. जर या ठिकाणी कोणी हुल्लडबाजी केली नाही तर त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की आपण 10 ते 10:30 करू शकतो. पण आपल्या तरुणांना पण आपली विनंती आहे की आपण गावदेवी जत्रा आपल्या सर्वांची आहे असं मानून या ठिकाणी सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे, मजा करायची. नक्कीच काही म्हणजे काय चालणार पाहिजे कारण की आपल्या गावाची जत्रा आपल्या गावाची आपल्याला काही काम करून नको लागावं म्हणून तुम्ही जे शासनाकडून जे नियम आहे आणले त्या नियमाने लाभ घेतला खूप धन्यवाद. म्हणजे काही आपल्या पालखीचं नाव नको करावं व्हायला एकदम. चला हीच अपेक्षा आहे आमची पण. रात्री भेटू. धन्यवाद बाईक दिल्या जातं. आपले बारीक बारीक पोरांनी गुलालाचे पिशव्या भरून ठेवायला येतात म्हणजे कसं सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे आपला गुलाल. कोणाला एकाला नसतं म्हणजे नुसते कोण येईल ना एक जण गोणं सोडवत राहील प्रत्येकजण म्हणजे कसं पिशवीतून प्रत्येक एरियात आता गुलाल दिला जाईल आपल्या इथं. सगळ्या एरियात आपला गुलाल उडला पाहिजे म्हणजे. कुठल्या काहीच नाही. रात्री कोण नव्हता ब्लॉग मध्ये दिसले कोण होता कोण नव्हता. यांनी ना फुला खराब केल्या गावठी राखी. हे कुठे गेलतो तुम्ही कुठे चालल्या कोंबडा चालल्या गावठी ओरिजिनल हजारवाला. कुठे भेटता आम्हाला भ्या नाही. कुठे भेटतं तुम्हाला कुठे भेटतं लवकर तुम्हाला सांगेन आम्ही. कोंबडा म्हणजे घेऊन ब्लॉग येतो, मध्ये दिसला वाट पाहिजे ना बघा कोणला आमची. घ्यायचा असेल तर त्याही पण घेतील. हा, आता आम्ही कुठे भेटतो स्टेशनला आपला कापरीच्या पाड्यावर. यार मटन वाला चालले काय मिक्स असताना ते मंदिरातून खबर भेटली का इकडं पालखीचा म्हणजे डेकोरेशन चालू आहे तर आम्ही लगेच तिकडं आलेलो आहे कारण की तुम्हाला पालखी पण दाखवली म्हणजे अशी पूर्ण रेडी तर नाही झाली आणि सरप्राईज तुम्ही रात्री भेटली ठेवून द्या. बघू ओंकारचा साईड लावून जरा बघू शकता. आता याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा कोणती टीम असेल ना. डायरेक्ट तुम्हाला धप्पा तर रात्री भेटेल सरप्राईज भेटेल रात्री पण मी दाखवतो ब्लॉग मध्ये पूर्ण झाल्यावर. आता याच्यावर फक्त तुम्ही थोडा अंदाज लावा. बघा किती म्हणजे कामात मग्न झालं. निखिल दादा तर आवाज पण देत काहीच काम नाही ते बघ दिसता. आताच आम्ही घरी आलेलोच पण लगेच आता ऑर्डर आहे इकडं फुग्यांची डेकोरेशनची तिकडं चालले. आता आम्ही साहिल मी आणि 2 जण पुढे गेलेलो आपली एक ऑर्डर पटकन एक रिलिंग मारायची निघून एक शॉप त्यांची ओपनिंग आहे तिथली ऑर्डर आहे. तिथली ऑर्डर ऑनलाईन घरी आता तुम्हाला तिथं गेल्यावरतीच भेटत आहे. फुग्यांचं डेकोरेशन झालं आहे आणि या शॉपवर आपल्याला ऑर्डर होती अस्मिता ब्युटी सलून. इथं आपण आलेलो ऑर्डरला. बघा सगळी 20 जण आली ती ऑर्डरला. केवढी जण आलेली बघू शकता तुम्ही. आता इथे आम्ही डायरेक्ट घरी ऑर्डर म्हणजे तुम्हाला दाखवलं असतं पण काम चालू होतं म्हणून कामामध्ये वेग नव्हतं. बघू शकता इथं तुम्ही येऊ शकता सलूनला व्हिजिट करा. नक्की व्हिजिट करा. पूर्ण आत्ताच ओपन आजच ओपनिंग आहे संध्याकाळी. तुम्हाला काही काम असलं तर बिंदास इथे या. आपण पालखी आपली निघलेली आहे आणि आता आपण तिकडंच चाललेलो आहे. पब्लिक बघू शकता जत्रा तुम्ही आत्तापासूनच चालू झालेलं आहे म्हणजे कसं जत्रा भरलेली वाटली पाहिजे ना. माहोल आहे माहोल बघू शकता तुम्ही. यो बॅगी घेऊन चालले आता. उडो 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 माझ्या उडवला ना माझ्या उडवला ना गटारा टाकीन गटारा उडो आहे अंग उडो.
मंडळी आले अथर्व इथने आपल्याला लास्टला थंड आणलेला आहे. तिथं आम्ही आल्या पालखी तिकडे आहे आमची पण जरा सगळ्या नाचून नाचून थकले म्हणून सगळे इथं आलेले आहेत. बघू शकता नियो पण आला. नियो कोंबड्यांवर लक्ष कोण देईल? चोरलं कोंबड. चोरलं तुमचं कोंबडं आता. तर आलेला बरो नाही जरा लेट झाला. लेट झालो ना भाऊ. नाश्ता भेटला पण नाही. नाश्ता होता आता मोमोज येतात. राहील होता आता मोमोज येत आहेत. चटणी दिली चटणीवर ताबा घेऊन ठेवलेला आहे दोघं बी. आता रोकडा शोधायला का तुला नाही भेटला काय? लवकर करून गेला आता त्यांनी फुल सोय केली यावर्षी पोरांना आधार भेटले पोटांना. आता पुरावा ऐका माझा. मी काय बोलता गावदेव मंदिर आपण गेलो ना आपल्याला भूषण शेटकडून सोय आहे. मी काय बोलतो आता आपण पैसे काढू ना उद्यासाठी नाश्ता आणून ठेवू तुमच्या इथं. आमची तर आणून ठेवा ना. पालखी पोहोचली. आता बघा कसं होतं. 50 द्या. थांबा मी काय बोलता ऐका ना आणून ठेवला असता आपण पण तिथल्या गल्लींच्या जा वापस घरी. अरे आमची तर ठेवू. आमची तर ठेवू. हा, यांची तर ठेवू. 50 द्या. काय? नाही आवडत नको थांब. नाही आपली जिद्द दाखवू 50 काढू पण आपली धमक दाखवू. हे आपलं शौर्य आहे आपला 50. हे बघा मित्रांनो ओकेचा विषय नाही आहे. याला आता ना प्राईस खायला भेटलं म्हणून त्याचा आता तापले जिद्द, जरा, तापले. शौर्य सगळा वाढलेला आहे त्याचा आता. किती तुला पण नाही भेटला ना? नाही बिर्याणी येतं. मी आता बिर्याणी टेस्ट करता. आम्ही दोघं बिर्याणी टेस्ट करणार आहे. मी पण बिर्याणी भाऊ आहे ना तू. टेस्ट करायला मागवले आता सगळं आलं टेस्ट करायला. आतू टाटा बिर्याणी पण टेस्ट करायला आणले पण ही टेस्ट नाही होतात ना. खतम झाली बिर्याणी आता. तुम्ही आपला आता पालखीचा सोहळा इकडं बघा का आम्ही आता ब्लॉग एडिट करत होतो पण डुंग्याच्या याला जत्रेला आले पण त्याचा बघा काय चालले फोन प्यार करते की नाही करते. आता तुम्ही आपला पालखीचा सोहळा बघितला आजच्या दिवशीचा आणि उद्याचा पण असेल. गावदेवीची आपली यात्रा आहे उद्या. आता साफसफाई लगेच चालू कारण की उद्यासाठी आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी सकाळी दाखवलेलं असेल ब्लॉगमध्ये. अध्यक्ष गावदेवी मंदिरचे अध्यक्ष हे उपाध्यक्ष बघू शकता. सुंदर आणि पूर्ण म्हणजे मेहनत घेतली असेल ना या डेकोरेशनला तर या दोघांनी मेहनत घेतलेली आहे पूर्णपणे. नवर बड्डे होणार. हा हे फक्त 500 काढलं असं काढलं वापस गेलं आतमध्ये निघलं नाही. हे बघा वापस म्हणजे फ्रेश राहिला पाहिजे. फ्रेश उमजला नाही पाहिजे. सगळे आपली मंडळी बरोबर 500 द्यायची बी इच्छा नाही झाली भाऊची. जा रे मग आता. तुम्ही बघू शकता हे मोर एवढं सुंदर सजलेलं आहे. आपल्या या साई भाऊनी बनवलेलं आहे. साईला बंधू पालखी पण आम्ही साईड सजवतात. हे साईडा मस्त सजवलं ना मोरबीर तुम्ही मोर पॉवरफुल. कसं काय आयडिया तुला आवडी बेकार. पालखी बिलकी पण आमची शिर्डीची पालखी पण यूज सजवतो म्हणजे त्याच्यामुळे कलाकारी बघू शकता तुम्ही मोराची. उडू पण शकतो मोरीतल्या. आपल्या अंकलचा भूषणच्या बाप्पाचा बर्थडे आहे म्हणून सगळे विश करा. सगळे एकदा विश करा. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. सगळे कोण काही नाही. जांभलीत आता आपलं काम झालेलं आता आपण जाऊ शकतो. जेवायला पण आहे आता जेवता मी.